भारतासाठी आनंदाचा क्षण आहे, कारण खो खोच्या वर्ल्ड कपवरती भारताच्या टीमनं, महिला आणि पुरुष दोन्ही टीमनं भारताचं नाव कोरलेलं आहे। आणि सगळ्यात महाराष्ट्रासाठी आनंदाची ही गोष्ट आहे की दोन्ही टीमचं नेतृत्व मराठी व्यक्तींनी केलेलं होतं। पुरुष संघाचे कर्णधार प्रतीक वायकर आहेत माझ्यासोबत। प्रतीक दादा, काय पहिली प्रतिक्रिया, कारण ही ट्रॉफी आणि या ट्रॉफीसाठीच हा अट्टहास केला होता असं म्हणायचं? हो, नक्कीच। मला असं वाटतं की एवढ्या वर्षांची जे मेहनत घेतलेली, एवढे वर्ष खो खोसाठी दिलेले, मला वाटते ऑलमोस्ट मी माझी अख्खी लाईफच दिल्यासारखं आहे। कारण 24 वर्ष मी झाले हा गेम खेळतोय आणि आज आम्ही जगज्जेते झालो, विश्वविजेते झालो आहे आणि आपली कंट्री जगज्जेते आहे। सो मला खूप छान वाटते ह्या गोष्टीचं की माझ्यामुळे माझ्या देशासाठी मी काहीतरी करू शकलो। लहानपणापासून स्वप्न होतं की देशासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे, आपलं कॉन्ट्रीब्युशन झालं पाहिजे आणि आपण नेहमी इतिहासात कुठेतरी नाव आपलं घेतलं पाहिजे चांगल्या गोष्टींसाठी। तर हीच प्रेरणा ठेवून आई बाबांचं स्वप्न होतं की ह्या गोष्टी करायच्या होत्या आणि आज ती गोष्ट झालेली आहे आणि स्वप्न पूर्ण झालेलं आहे एक प्रकारे। खरं तर खो खोकडे आपण बघायला गेलं तर तसा दुर्लक्षित खेळ आहे, म्हणजे बाकी क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, या खेळांकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातं, खो खोकडे तितकं लक्ष दिलं जात नाही। असं असताना दोन्ही टीमने, म्हणजे महिलांच्या टीमने पण यश मिळवलेलं आहे। ह्या यशाकडे तुम्ही कसं बघता? नक्कीच की आपण म्हणत होतो की काही प्रमाणात मागची वर्ष तो दुर्लक्षित असा खेळ झालेला, बट मला वाटते की 2016 पासून खो खोसाठी एक चांगले दिवस अजून सुरू झालेले आहेत। कारण इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवर सगळीकडे खो खो आलेला आहे। तुम्ही बघितलं की खो खो साऊथ एशियन गेम्समध्ये आहे, खो खोची एशियन चॅम्पियनशिप होती आहे आणि आता खो खोचा वर्ल्ड कपसुद्धा झाला आहे आणि खो खोची अल्टिमेट लीगसुद्धा देखील आहे, स्वतःची अशी प्रोफेशनल लीग आहे आणि ती मला वाटते की नॉन क्रिकेटिंग लीगमध्ये पहिल्या 1 किंवा 2 नंबरमध्ये येते। तर एवढा मोठ्या खो खो मोठ्या प्रमाणात पसरतोय। मला वाटते की ही गोष्ट मला सांगावीशी वाटते की खो खो हा प्रत्येकजण स्वतःच्या लाईफमध्ये कधीतरी स्कूलमध्ये असताना खेळलेलाच हा खेळ आहे। तर त्यामुळे खो खो फक्त ह्यासाठीच लोक सोडत होते की त्यामध्ये फ्युचर नसेल किंवा काही नसेल। सो आता मला असं वाटतं की ही गोष्ट नक्कीच बदलेल। खो खोचा स्वतःचा विश्वकप आहे, येणाऱ्या काळात खो खो ऑलिम्पिक्समध्ये पण जाणार आहे। तर खो खोचे खूप चांगले पुढे येणारे दिवस येतील असं मला वाटतं। खेळामध्ये करिअर करणाऱ्या नव्या पिढीला काय सांगाल तुम्ही? खो खोकडे येण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय त्यांना सल्ला काय द्या, अगदी थोडक्यात सल्ला काय द्या? मी त्यांना थोडक्यात सल्ला एवढाच देऊ शकतो की येणारा काळ हा खो खोसाठी सुवर्ण काळ असणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात खो खोची पुढे वाटचाल होणार आहे। तर तुम्ही नक्की खो खोमध्ये या। खो खोची स्वतःची लीग देखील आहे, खो खोसाठी वर्ल्ड कप पण आहे। सो जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, फायनान्शियली आपण खूप मोठे होऊ शकता ह्यामध्ये। सो एक प्रोफेशनल खो खो खेळाडू म्हणून तुम्ही प्राऊड फील करू शकता ह्यामध्ये। शेवटचा प्रश्न विचारतो, या सगळ्या यशाचं म्हणजे कारण कॅप्टन म्हणल्याच्या नंतर सगळ्या टीमचं नेतृत्व तुम्ही करता आणि कौतुक तुमचंच होतं, अर्थात टीमचा खेळ आहे, या सगळ्या टीममुळे जिंकलेला आहे, पण तुम्ही या सगळ्याचं श्रेय कोणाला द्याल? पहिल्यांदा मी श्रेय देऊ इच्छितो की आमचे प्रेसिडेंट श्री सुधांशु मित्तल सरजी आणि आमचे जनरल सेक्रेटरी श्री MS त्यागी सरजी, की कारण त्यांच्या विजनशिवाय ही गोष्ट पॉसिबल नव्हती। त्यांनी हा खेळ मोठा 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 आणि खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे। आता तर आपण जे प्रमाणे ओपनिंग आणि सगळं बघितलं आणि दुसरी मी म्हणजे श्रेय यांना देऊ शकतो की जे खो खोसाठी आयुष्यभर झटलेत, त्यांनी खूप परिश्रम घेतलेत आणि त्यांनी स्वतःचे आयुष्य दिले ह्या गोष्टींसाठी की खो खो खेळ पुढे जावा। मागे काही नव्हतं पण तरी ते खेळत राहिले आणि पुढे जातला, तर ते त्यांना दिलं आणि इन द एंड मी माझ्या फॅमिलीला याचं श्रेय देईल की त्यांनी मला आयुष्यात खूप सपोर्ट केला आहे लहानपणापासून आत्तापर्यंत आणि ते असेच माझ्या पाठीशी राहिलेत। त्यामुळे त्यांचं खूप मोठा श्रेय आणि योगदान आहे माझ्या या आत्ताच्या क्षणामध्ये। तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला खरं तर भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या साम TV आणि सकाळ माध्यम समूहाकडे। थँक्यू सो मच। हे प्रतीक वायकर होते, मराठी मुलगा, आणि त्यांनी संघाचं नेतृत्व केलं। त्यामुळे महाराष्ट्रासाठी मी म्हणालो तसं आनंदाची, कौतुकाची ही गोष्ट आहे। आगामी काळामध्ये खो खोमध्ये चांगले दिवस येऊ शकतात, चांगले दिवस येतील, त्यासाठी नव्या खेळाडूंनी खो खोकडे वळावं अशा पद्धतीचं देखील आवाहन, सल्ला नव्या खेळाडूंना प्रतीक वायकर यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।